आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे मौनी अमावस्या। मौनी अमावस्या काल संध्याकाळी 7:30ला सुरू झालेली आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे। बघा, ही उगवती अमावस्या म्हणजे आज आहे। सूर्याने पाहिलेली जी तिथी असते ती ग्राह्य समजली जाते। त्यामुळे बघा, आज बुधवारी संध्याकाळी 6 पर्यंत ही मौनी अमावस्या असणार आहे। त्यामुळे अमावस्येचे उपाय जे आहेत ते आपल्याला आज करायचे आहेत। बघा, आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक शक्ती आहेत, वाईट शक्ती आहेत किंवा ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत, तर त्या आपल्या घरातून नष्ट होण्यासाठी आपल्याला आज मौनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। तर कापूरसोबत तुम्हाला एक वस्तू अवश्य आज जाळायची आहे। अमावस्यांमध्ये मौनी अमावस्येला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे। या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे। त्यामुळे बघा, आज तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं अन्नदान करा। जे तुम्हाला जमत असेल वस्त्रदान तर ते करा, पण अवश्य थोडं तरी दान तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे हे केलं पाहिजे, कारण मौनी अमावस्येचं ते अत्यंत महत्त्व आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अवश्य कापूरबरोबर ही वस्तू तुम्ही आज संध्याकाळी जाळायची आहे। आता बघा, अमावस्या ही जी तिथी आहे ती वाईट नसते, कुठलीच तिथी ही वाईट नसते। फक्त आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार असतात की बाबा अमावस्या आहे, मग काहीतरी वाईट दिवस आहे, तर बघा, हा विचार आपण आधी काढून टाकला पाहिजे। आपल्या मनातली नकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये पसरत असते आणि आपल्या त्या नकारात्मक विचारांमुळेच आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात। तर बघा, पहिल्यांदा आपली ही नकारात्मक ऊर्जा घालवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे बघा, अशा विशेष तिथींदिवशी आपल्याला हे काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत। या छोट्या छोट्या उपायांमुळे आपल्या आयुष्यावर त्याचा चांगला प्रभाव हा पडत असतो। त्यामुळे बघा, न विसरता आज तुम्ही हा उपाय करा। अगदी 2 ते 3 मिनिटाचा उपाय आहे। तो कसा करायचा आहे, आपल्या घरामध्ये कुठे आपल्याला अशा प्रकारे कापूर जाळायचा आहे, कापूर बरोबर काय वस्तू जाळायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तिचं महत्त्व काय आहे हे पण आपण बघणार आहोत। त्यापूर्वी बघा, काही गोष्टी तुम्हाला मी सांगते। तर आज अमावस्या आहे, मौनी अमावस्या आहे। त्यामुळे घराची फरशी पुसत असताना त्यामध्ये पाण्यामध्ये हळद, त्याचबरोबर गोमूत्र आणि जे लिंबू आहे ते थोडंसं पिळायचं आणि अशा पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे। थोडंसं जाडं मीठ देखील, म्हणजेच मोठं मीठ जे असतं तर ते देखील फरशी पुसायच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर पंचगव्य थोडंसं तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकून अशा पाण्याने अवश्य घराची संपूर्ण फरशी पुसून घ्या। दुकानामध्ये देखील फरशी पुसत असताना या गोष्टी तुम्ही वापरा आणि अशा पाण्यानेच तुम्ही फरशी पुसून घ्या। एक नारळ घ्यायचा आहे, पाणी असलेला नारळ घ्या आणि बघा, तो थोडासा सोलून घेतला तरी चालेल। त्याची शेंडी मात्र आपल्याला काढून टाकायची नाही। आता अशा या नारळावर आपल्याला कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून घ्यायचा आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तींवरून तुम्हाला हा नारळ उतरवायचा आहे। डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हा नारळ उतरवायचा। त्यानंतर मुख्य दरवाजावरून देखील हा नारळ उतरवायचा आणि घराच्या दक्षिणेला हा नारळ आपल्याला फेकून यायचा आहे। तर त्यानंतर बघा, आज आपल्याला घरामध्ये पिवळी मोहरी देखील टाकायची आहे। हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्या आणि देवघरासमोर बसून आपल्या कुलदेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळीकडे सगळ्या कोपऱ्यांमध्ये ही मोहरी जी आहे, पिवळी मोहरी, ती टाकायची आहे। बघा, असं केल्याने ज्या काही वाईट शक्ती, नजरदोष आहेत, पितृदोष आहेत किंवा ज्या काही अजून नकारात्मक ऊर्जा आहेत आपल्या घरामधल्या, त्या सगळ्या दूर होतात आणि कुठल्याच प्रकारचा नजरदोष आपल्या घराला होत नाही। त्यामुळे आज संध्याकाळी सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे। पिवळ्या मोहरीला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे। जेव्हा आपण पिवळे मोहरीचा वापर करतो तेव्हा आपल्या घराचं, त्याचबरोबर घरातील सदस्यांचे अनेक प्रकारच्या बाधांमधून
बचाव होतो. त्याचबरोबर जे काही नजरदोष झालेले असतात आपल्या घराला ते देखील दूर होतात. त्यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी पिवळ्या मोहरीचा वापर हा सगळ्यांनी करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगते. तर आपल्याला काय करायचे आहे, मातीची पणती घ्यायची आहे. तर ही पणती घेताना व्यवस्थित चांगली घ्या, फुटलेली घेऊ नका. आणि यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे. 2 कापसाच्या वाती घ्यायच्या, त्या वळायच्या, त्या पणतीमध्ये टाकायच्या. आता यामध्ये तिळाचं नाहीतर मोहरीचं तेल टाकायचं. आता दोन्हीही तेल तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही जे तेल दिवा लावण्यासाठी वापरताय ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. एखाद्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. असा हा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. मुख्य जो देवघरातला दिवा आहे तो पण प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर असा हा दिवा जो आहे तर पणती घेऊन हा दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, कुलदेवांचं स्मरण करायचं आहे. तुमचे जे कुलदेव कुलदेवी असतील त्यांचं स्मरण करायचं आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातल्या ज्या काही वाईट शक्ती आहेत, ज्या तग धरून बसलेल्या आहेत आणि ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या आमच्या घरामध्ये आहेत, त्याचबरोबर ज्या काही नजर दोष आहेत, नजर बाधा आहेत, त्या सगळ्या दूर होऊ द्यात, नष्ट होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. आणि नेहमी कुलदेवीचा कुलदेवांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ द्यात अशी प्रार्थना करून ती पिवळी मोहरी जी आहे त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यात तुम्हाला टाकायची आहे. आणि त्याचबरोबर एक कापराचा छोटासा तुकडा पण तुम्ही त्यामध्ये टाकायचा. फक्त अशा प्रकारे आपल्याला या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये पिवळी मोहरी आणि कापराचा एक छोटासा तुकडा टाकायचा आहे. बघा हा उपाय आपण आज अमावस्येला करायचा आहे. दिवसभरात तुम्ही कधीही करा किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. आज मौनी अमावस्या आहे, उगवती अमावस्या आहे, त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा. बघा या उपायामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा ज्या वाईट शक्ती आहेत, नजरदोष झालेले आहेत आपल्या घराला, आपल्या घरातील सदस्यांना, मुलांना सगळे दूर होतात. त्यामुळे बघा हा उपाय सगळ्यांनी करा. अमावस्येच्या दिवशी आपण पिवळ्या मोहरीचा असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या सगळ्या नष्ट होतात. आता बघूया की कापूर बरोबर आपल्याला कुठली वस्तू आज जाळायची आहे. तर बघा आज तुम्ही काय करायचं आहे, मातीच्या पणतीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये कापूर घ्यायचा आहे. आता हा जो कापूर आहे तो आपल्या उंबरठ्याच्या जवळ ठेवायचा आहे किंवा उंबरठ्याच्या बाहेर ठेवला तरी चालेल. आता हातामध्ये आपल्या पिवळी मोहरी घ्यायची आहे. जेवढी बसेल तेवढी घ्या किंवा अगदी थोडीशी चमचाभर घेतली तरी चालेल. आता ही पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील सगळ्या भिंतींना ती जी मूठ आहे, ज्या मुठीमध्ये आपण पिवळी मोहरी पकडलेली आहे तर ती मूठ सगळ्या घरातील भिंतींना स्पर्श करायची आणि पुन्हा आपल्या उंबरठ्यापाशी जिथे आपण कापूर ठेवलेला आहे तो कापूर प्रज्वलित करायचा. आणि या प्रज्वलित केलेल्या कापरामध्ये आपल्याला ती पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आणि आपल्याला कुलदेवांचं नामस्मरण जे आहे ते करायचं आहे. तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर चिमूटभर पंचगव्य जे आहे, म्हणजे पंचगव्याची पावडर असते. गाईपासून मिळणाऱ्या 5 वस्तू ज्या आहेत, दही, दूध, तूप, गोमूत्र, शेण यापासून ती पावडर बनवलेली असते उठण्यासारखी. ते तुमच्याकडे असेल तर चिमूटभर तुम्ही पंचगव्य देखील हे पेटत असताना त्यामध्ये टाका किंवा शेणाची गौरी असेल तर ती थोडीशी तुम्ही त्यामध्ये टाका. तर अशा पद्धतीने आपल्याला या पेटत्या कापरामध्ये पिवळी मोहरी आणि पंचगव्य किंवा मग शेणाची गौरी असते तर त्याचा तुकडा आपल्याला टाकायचा आहे. आज आपल्याला संध्याकाळी अशा प्रकारे कापूरसोबत या वस्तू जाळायच्या आहेत. यामुळे बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ज्या असतात
तर त्या तग धरू शकत नाही, त्या सगळ्या नष्ट होतात. आपल्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील किंवा विघ्न असतील, आजारपण असतील, ती देखील दूर होतात. तर अवश्य तुम्ही पिवळ्या मोहरीचा वापर करा. जर तुमच्याकडे पंचगव्य नसेल किंवा शेणाची गौरी नसेल तर फक्त तुम्ही पिवळी मोहरी टाकून तरी कापूरबरोबर आज ती जाळायची आहे. रात्री 8:30-9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय आज करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज मौनी अमावस्ये दिवशी करता येईल.